श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? मस्त आहे ना? तर आज आपण घरी महादेवाच्या पिंडीची स्थापना करणार आहोत। तर ती स्थापना कशी करावी? तर हे आहे माझ्या अंगणामध्ये बेलाचं झाड। तर मला बेलाच्या झाडाखाली शिवलिंगची स्थापना करायची होती। तर ती स्थापना मी तुम्हाला कशा पद्धतीत केली आहे ते मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे। तर हे आहे माझ्या दारातलं बेलाचं झाड आणि त्याच्यामध्ये जलाधारीची स्थापना केलेली आहे। तर हे आहे पिंड। याच्यावर मी पंचामृतने स्नान घातलेले आहे, पंचामृतने अभिषेक घातलेला आहे। त्यामध्ये आहे दही, दूध, त्यामध्ये आहे शहद आणि तूप, साखर आणि काय म्हणते ते जल आहे की नाही, त्याच्यामध्ये जलाचा पण प्रवेश केलेला आहे। तर हे पंचामृत मी स्नान घातलेलं आहे। त्यानंतर अभिषेक घालून मी मोगऱ्याच्या फुलाने त्यांना मस्त सजवून घेतलेला आहे। त्यानंतर धूप दीप बत्ती लावून त्याची स्थापना केलेली आहे। अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? मस्त आहे ना? तर हे आहे महादेवाची पिंड। तर महादेवाची स्थापना घरी कशी करायची हे मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगणार आहे। तर हे आहे जलधारी। तर माझ्या अंगणामध्ये बेलाचं झाड आहे। तर इथे मी महादेवाच्या पिंडीची स्थापना केलेली आहे। मी माहेरी गेली असताना तिथे मी देवीच्या मंदिरात गेली, तिथे मला महादेवाची पिंड आवडली होती, तर मी ही घेऊन आलेली आहे। हे पूर्ण अखंड आहे। त्यानंतर या पिंडीची मी